अंतरवाली सराटीत बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे शब्दाबाबत चर्चा। सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी बदल सुचवले। जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। सर्व मराठे रस्त्यावर आल्यावर अधिवेशन घेऊन काय फायदा? प्रमाणपत्र निशुल्क मिळावं, मनोज जरांगेंची मागणी। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात। जरांगे सरकारला वेठीस धरतायत, सदावर्तेंचा याचिकेतला आरोप। जरांगेंवर फौजदारी कारवाईचे आदेश देण्याचीही मागणी। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। सर्वेक्षणासाठी 1000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। 2 आठवड्यात सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात येणार। काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग लागणार। अनेक नेते भाजपच्या संपर्कात। काँग्रेसचे 2 विद्यमान कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्री लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, आशिष देशमुखांचा दावा। महायुतीच्या 3ही पक्षांमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार। देवरांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचा दावा। तर 15 दिवसात अपेक्षित नसलेले लोक भाजपत दिसतील, गिरीश महाजनांचे संकेत। ठाकरे गटानं महाराष्ट्रात एकतरी लोकसभेची जागा निवडून आणून दाखवावी, मंत्री गिरीश महाजन यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। राज ठाकरे आज अप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटणार। भेटीनंतर राज ठाकरे अलिबागमध्ये मनसेच्या जमीन परिषदेला हजेरी लावणार। जमीन परिषदेचा टीझर प्रसिद्ध। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। उद्या जानेवारीला सुनावणीची शक्यता। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालानंतर पहिली सुनावणी। बांगलादेशनं आयात शुल्क वाढवलं। संत्र्यांचे दर कोसळले। नागपुरी संत्री 10 रुपये किलोवर। संत्रा उत्पादक शेतकरी संकटात। पनवेल ते कल्याण NMMTची वातानुकूलित बस सेवा सुरू। दर अर्ध्या तासाच्या अंतरानं दोन्ही बाजूनं बस सुरू। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट। पुढील काही दिवसात थंडी वाढण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे 7 दिवस बाकी। सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात। संक्रांतीचा खरमा संपताच विविध पूजा, धार्मिक कार्यक्रम सुरू होणार। अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याकडनं अयोध्येत प्लॉटची खरेदी। 10,000 स्क्वेअर फुटाचा 14.5 कोटींचा भूखंड केला खरेदी। प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। लखनौच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मुनव्वर राणा यांचा मृत्यू। देशभरात नव्या 354 कोरोना रुग्णांची नोंद। कर्नाटकात 2 जणांचा मृत्यू। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन।